छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्रूढ पुनर्कृत पुतळा उद्या आपल्या शहरामध्ये लोकार्पण सोहळा होणार आहे। त्या लोकार्पण सोहळ्याला माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज राज्यसभाचे खासदार माननीय उदयनराजेजी भोसले साहेब, तसेच या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या हस्ते उद्या हा कार्यक्रमाचा अनावरण सोहळा होणार आहे। तो सोहळा होत असताना मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत। तत्पूर्वी तो सोहळ्याचा मी स्वागत करतो आणि पोंभुरा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झाला त्याबद्दल मी त्या मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो। पण त्याची सत्य बाजू अशी आहे की मला पुतळा उभा होता त्या पुतळ्याचा विरोध करायचा नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाढाच पाहिजे आणि तो झाला त्याचं मी स्वागत करतो आणि ते उद्घाटन करत आहेत, त्यांचं आता लोकार्पण होणार आहे, त्यातला त्यांचाही विरोध नाही। पण पोंभुरा नगरपंचायतला विश्वासात न घेता काही पोंभुऱ्यातले भाजपाचे बगलबच्चे कार्यकर्ते स्वतःचे टेंबा मिरवत एक समिती स्थापन केली। त्या समितीतून आम्ही पुतळा उभारलो म्हणून आव मारत आहेत, पण माझ्याकडे कागद बोलत आहेत आणि मी पोंभुऱ्यांचा विरोधी पक्षनेता म्हणून गेल्या 2-2.5 वर्षापासून त्या सभागृहात मी कार्यरत आहोत। त्यामुळे मला इत्थंभूत ह्या सर्व पुतळ्या सौंदर्यीकरणाबाबत पुतळा निर्माण करण्याचं माहीत आहे। तसंच पोंभुरा नगरपंचायत अंतर्गत 22/8/2019ला तत्कालीन नगराध्यक्ष श्वेता महेंद्र वनकर होती आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली। त्या सभेमध्ये ठराव क्रमांक 2मध्ये छत्रपती महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्रूढ पुतळा उभारण्याकरिता साहित्य व पुतळा दर निश्चित करण्याकरिता ठराव मंजूर करण्यात आला आणि तो ठराव स्टँडिंगमध्ये समितीमध्ये शंभू फायर आर्ट शेगाव यांना तो मंजूर करून त्याचा दर कमी होता 15,70,730 रुपये। यासाठी पुतळा उभारण्यासाठी पुतळ्याला लागणारं साहित्य व सौंदर्यीकरणाकरता लागणारं साहित्य अशी निधी मंजूर करण्यात आली होती। ते निधीची प्रस्तावित अंदाजित पत्रामध्ये ते निधी होती 24,93,433 रुपये, पण त्यावर खर्च झाला 15,70,300 रुपये पुतळ्यावर झाला, बाकी सौंदर्यीकरणावर झाला। आणि तो निधी महाराष्ट्र शासनाने नगरपंचायतला रस्ता विकास अनुदानामध्ये देण्यात आला होता। त्या माध्यमातून त्या निधी अंतर्गत आम्ही त्या तत्कालीन बॉडीनं सभेनं तो ठराव घेऊन तसं कामाचं वर्क ऑर्डर कार्यभार आदेशही माझ्याकडे आहे। तो कार्यभार आदेशही आहे माझ्याकडे। तो कार्यभार आदेश देऊन त्याला वर्क ऑर्डर दिला आणि त्याचं बिलिंग पण झाली। मग बिलिंग झाली असताना दिनांक 7/2/2023 म्हणजे काही महिन्याच्या अगोदरच पोंभुरा नगरपंचायतमध्ये एक विशेष सभा घेण्यात आली। त्या विशेष सभाचे अध्यक्ष नगराध्यक्ष शोभा पिंपरे व मुख्य अधिकारी आशिष घोडे यांच्या उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली। त्यामध्ये पोंभुरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अश्रूढ पुतळा मांडण्याकरिता एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीचा पोंभुरा नगरपंचायतने एक अर्ज सादर केला आणि त्या सभेमध्ये वाचन करण्यात आला। त्यामध्ये समितीचे अध्यक्ष ऋषी कोटरंगे आणि ते भाजपचे शहराध्यक्ष आहेत आणि ते आम्ही पुतळा लोकवर्गणीतून मांडू म्हणून एक समितीला एक नगरपंचायतला एक अर्ज दिला आणि समितीमध्ये मंजूर करून घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि पुतळा उभा करण्याकरिता आम्ही काही नगरसेवकांनी विचार केला हीच एक समिती काढून बा पोंभुऱ्यात दुसऱ्या समितीला पण प्राधान्य करत अशी जाहिरात काढा म्हणून आमच्या नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक 14मध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी चौकामध्येच जो आमचा शिवसेनेचा नगरसेवक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा त्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला। आमचे शहर प्रमुख शिवसेनेचे ते नगरसेवक आहेत त्यांनी का आक्षेप घेतला होता, तसा आक्षेप त्या ठरावामध्ये नोंद आहे। तसं असतानाही त्यांनी सभामध्ये मंजूर त्यांचा बहुमत असल्याने भाजप सत्ता असल्याने बहुमत मंजूर करून घेऊन त्यामध्ये
सभेमध्ये ठरवण्यात आला की देखरेख व पुतळा निर्माणकरिता तुम्हाला आम्ही फक्त मंजुरी नाहरकत प्रदान करतो, एवढाच त्या सभेमध्ये ठराव आहे आणि तो ठराव माझ्याकडे आहे, तो ठरावही माझ्याकडे आहे. त्यानंतर 9/11/2023 मुख्य अधिकाऱ्यांनी आपलं डोकं चालवत लोकनियुक्त नगरपंचायतीमध्ये बाडी असतानाही त्यांनी एका आपल्या कॅबिनमध्ये कार्यालयामध्ये 4 खुर्च्याच्या आड 4 भिंतीच्या दाराच्या आड एक निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेतला की समितीचे अध्यक्ष यांना करारनामा लिहून घेतला त्यांच्याकडून आणि त्यांनी लीजवर आणि भाडेतत्वावर घेतलं. त्याच्यात नमूद आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी एक पत्र दिला आणि तो आदेश अवगत केला. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या याच्यामध्ये लिहून आहे स्पष्ट की नगरपंचायत पोंभुर्णाने ठराव क्रमांक 4 अंतर्गत 7/2/2023 अन्वये सदर जागेवर शिवाजी महाराज असं पुतळा उभारण्याकरिता नारळ प्रदान केली आहे. सदर पुतळा उभारण्याकरिता जागा मुख्य अधिकारी नगरपंचायत पोंभुर्णाची आहे. मग एवढाच नारळ उभारण्याकरिता कुठली हरकत सांगून एवढाच मुद्दा असताना मग मुख्य अधिकाऱ्यांनी सभेमध्ये आणि कुठली सभा न घेता सभेमध्ये विषय न सादर करता सभेमध्ये हा कुठलाच लीजचा आणि भाडेतत्वाचा विषय चर्चा न करता आणि कुठली तरी सभा स्थायी समिती असू द्या, आमच्या सर्वसाधारण सभा असू द्या किंवा विशेष सभा न घेता त्यांनी 9/11/2023 एक नोटरी म्हणून करून दिला आणि 21/11 तारखेला अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर यांच्या नावे 3 वर्षाकरिता भाडेतत्वावर आणि लीजवर देण्यात आली आहे म्हणून असं लिहून घेतला. पण पोंभुर्णा नगरपंचायतनं कुठलीच भाडा 0.1 रुपया ठरवायला पाहिजे. भाडेतत्व हा शब्द आला त्यानंतर कुठंच ते भाडा ठरवण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे आणि लीजवर एवढा मोठा 3 वर्ष जर आपण एखादी वास्तू नगरपंचायतनं शासनाचे आज करोडो लाखो रुपये वास्तू करून उभी राहत आहे. शहराच्या मध्यभागी जी वस्तू आहे तेवढी भाजी वास्तू सभेला न माहीत करता विश्वास न घेता मुख्य अधिकाऱ्यांनी आपलाच करून एक आपले त्यांनी सत्ताधाऱ्यांचे एक उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष स्टँडिंग समिती सदस्य असतात आणि त्यांना हाताशी घेत त्यांना साक्षीदार म्हणून त्यावर ठेवून आपली साक्षी त्यांच्यावर लिहून घेऊन ते लीजवर 3 वर्षाचं केलेलं आहे. आणि करत असताना कुठलाच त्यामध्ये नमूद नाही काही भाडानं काही आणि कोणत्या सभेचा ठरावही नाही आहे. एवढा मोठा महापाप करत त्यांनी पुढे अजून महापाप करत पुढेही अजून तुमचं गमतीस्थ सांगतो असा विषय आहे. 24/11/2023 पुतळा उभारण्यासाठी प्रसिद्ध नगर भूक्रमांक 334 आराजी 14/59.68 जागा नगरपंचायत पोंभुर्णा यांची मालकीची असून त्यापैकी क्षेत्र 126 1/924 जागेवर छत्रपती शिवाजी महाराज अश्रू पुतळाकृती उभारण्याकरिता नाहरकत करण्यात यावे असं 3 वर्षाखाली भाडेतत्वावर देण्यात आले. असं असताना आणि त्यावर 24 लाख रुपये खर्च झाले असताना आणि 15 लाख पुतळा करण्याकरिता उभारण्याकरिता प्रदान झाली आणि पुरातन विभाग कला विभागाची परवानगी झाली 20 मार्च 2020 पुरातन विभागाचा कला संचालन विभाग नगर प्रशासन मुंबई मंत्रालय मुंबई यांचे तांत्रिक विभागाचे चमू आले होते. आपण जो हा काम दिला आहे पुतळा उभारण्याचं काम आपण याला दिलं होतं शंभू शिव 8 शेगाव त्यांच्या शेगावमध्ये येऊन पुतळ्याची पाहणी केली. पुतळा किती फुटाचा आहे की हे तुम्ही कास्ट एवढ्या रुपये शासनाचा पैसा देऊन मंजूर करून घेतलं ते आहे की नाही ते पुतळ्याची पाहणी केल्यासाठी योग्य बसलो आणि त्यांची स्कीम येऊन शेगावच्या नंतर पोंभुर्ण्यात दाखल झाली. पोंभुर्ण्यात अभिप्राय सादर केला की त्या पुतळ्याला हा चौतरा साजेसा आहे का तेवढा अंतराचा आहे का तो पाहणी केल्याच्या नंतर त्यांनी त्यांचे तांत्रिक विभागाचे अधिकारी मंत्रालयामध्ये हे केल्याच्या नंतर मंत्रालयाने पोंभुर्णा नगरपंचायतच्या नगराध्यक्षाच्या नावे 3 मार्च 2020 पत्र दिला की तुमचा पुतळा बसवण्यास योग्य आहे तशी पुरातन विभाग आणि कला विभागाची परवानगी आहे. 2020 असताना मग तसं असताना नगरपंचायतनं समितीचा ठराव घेऊन समिती ठेवून त्यांना समितीचा पुन्हा लोकवर्गणीतून उभा करण्याचा काय मग ते पैसे चोरीला गेले का किंवा आता जे लोकवर्गणीचे पैसे यांच्या जे भाजपचे कार्यकर्ते आपल्या खिशात टाकले का
म्हणजे हा पुतळा उभार करताना पुतळ्याचा कुठलाही विरोध नाही, पण पुतळा करण्याकरता हा जो आर्थिक लाखो रुपयाचा जो उलाढाल झालेला आहे आणि तो दिशाभूल करून भाजप म्हणतो की आम्ही तो पुतळा निर्माण करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या जातीचे नाही, कोणत्या धर्माचे नाही, कोणाचे नाही, ते पगड जातीचे आणि सर्व समारंभाचे आहेत. आणि छत्रपती महाराज हे एक आमचे दैवत आहेत आणि त्या दैवताच्या बाबतीत हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोंभुर्ण्याचे जर असं राजकारण करून दिशाभूल करून पोंभुर्णा नगरपंचायतचा कुठलाही सहभाग न करता समिती आम्ही करता म्हणून एक पत्रिका छापतो आणि पत्रिका छापून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समिती आयोजक यांचा काय 1 रुपयाचा आयोजक नाही, कुठलाही निर्णय नाही, कुठला त्याचं योगदान नाही, कुठला पैसा नाही आणि कसा कुठला हे नाही. 3 मार्च 2020लाच पुतळा निर्माण होत आहे. 2000 मार्चमध्येच ते पुतळ्याचे पैसे खर्च झाले. त्यांना पुतळा निर्माण झाला म्हणून 2020लाच ते मंजुरी प्रदान मिळाली, त्यावर निधी खर्च झाले. त्या शंभूशिव आर्टच्या अकाउंटलाही ट्रान्सफर झाली रस्ता विकास अनुदान योजनेअंतर्गत. मग एवढं सगळं असताना हा समितीचं योगदान काय? मग ह्या समितीमध्ये तर करत असताना समितीचा नाही येतं नगरपंचायत पोंभुर्णा तर्फे हा आयोजन कार्यक्रम व्हायला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था पोंभुर्णा शहरात होत असलेल्या नगरपंचायतचा आहे आणि नगरपंचायत करत असताना अनावरण सोहळा करायला पाहिजे होता. अनावरण सोहळा करत असताना ठीक आहे, उदयनराजे भोसले यांचा मी आदर करतो आणि ते वंचित आहेत, त्यांच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. सुधीर भाऊ मुनगंटीवार हे पालकमंत्री जिल्ह्यांचे पालकत्व असल्याने त्यांच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचाही आदर आहे. तेही आमचे लोकप्रिय आमदार आहेत, विकास पुरुष आहेत, असं मला त्यांचा काही आदर नाही. जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब, मुख्य अधिकारी साहेब, दिनेश राहाटे साहेब यांच्याबद्दल नाही. नगरपंचायत करत असताना नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हे आहे त्यांच्याबद्दल आपल्याला पदसिद्ध आहे. पण हा हरीश शर्मा ना पोंभुर्ण्याचा ना कोणत्या पोंभुर्णा तालुक्याचा रहिवासी ना कोणत्या संविधानिक पदावर आहे, एका विशिष्ट भाजपच्या एका जिल्हाध्यक्षाचं असल्याने याचं कुठलं नाव पोंभुर्ण्यामध्ये आहे हे मला सांगावं. देवराव भोंगडे हे कोणत्या संविधान ते घुगुचे रहिवासी आहेत, ते पोंभुर्ण्याचं काय त्यांचं योगदान, ते माजी जिल्हा परिषद पोंभुर्णा तालुक्याचे होते, जिल्हा परिषद पोंभुर्णा शहराचा काय संबंध, हा नगर विभागाचा अंतर्गत जिल्हा परिषदेचा कुठला संबंध नाही. बाबा त्यांच्या कार्यकाळात आपला पोंभुर्णा नगरपंचायत अंतर्गत कोणत्या मदतीचं स्वरूप झाला असेल, त्यांच्या अंतर्गत काही निधीचं आणून दिला असेल, असंही कुठलं नाही. मग जर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडेचं नाव आहे तर पोंभुर्ण्याचे मारोतराव परगावे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, संतोषजी कुंभरे हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जर तसंच भीमनेचे निलकंठरावजी काळे हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. पण देवराव भोंगडे साहेबांच्या नंतरही अजून जिल्हा परिषद अध्यक्ष ते भाजपचे संध्या गुरनुले आहे, पण यांचं नाव का नाही का? म्हणजे हा कुठला प्रोटोकॉल? म्हणजे भाजपनं आपल्या सोयीच्या राजकारणानुसार जर हे प्रोटोकॉल वापरत असेल आणि शासनाच्या लाखो रुपयाच्या पैशावर हे भाजपचा जर येणाऱ्या निवडणुकीवर आणि छत्रपती शिवाजी महाराज भाजपच आम्ही निर्माण केलं आणि भाजपच आम्ही सगळं करून हा प्रोपोगंडा जर करत असेल हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. कारण मी बोलत नाही, हे कागद बोलत आहे. हे कागद बोलत आहे, नगरपंचायतचे सगळं इतरच बोलत आहे आणि सभेत झालेला ठराव बोलत आहे आणि जो निर्णय शासन निर्णय रस्ता विकास अनुदान निर्णय आणि महत्त्वाची गोष्ट समितीचा विषय सगळा असतानाही एक प्रामुख्याने जाणवतो तुम्हाला. 10 जानेवारी 2024ला 9 नोव्हेंबरला 2023ला आपण समितीला देखरेख म्हणून लीजवर देत आहोत, भाडेदार लीजवर देत आहोत. मुख्य अधिकारी म्हणते आमच्या नगरपंचायत दिले, आम्हाला कोणत्याच नगरसेवकाला विश्वासात घेतले नाही, कोणत्या सभेमध्ये आला नाही, कुठला ठराव नाही, तरी ते म्हणतं लीजवर दिलं. लीजवर दिला आणि जिल्हाधिकारी साहेब म्हणते की लीजवर दिला असताना देखरेख आणि दुरुस्तीचा त्यांचाच खर्च आहे सगळ्या गोष्टी. मग त्यांचाच खर्च असताना स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत नगरपंचायतला 8,50,000 रुपये आले. ते 8,50,000वर स्थानिक विकास त्या छत्रपती शिवाजी महाराज सौंदर्यीकरण करण्याकरता काही टूटफूट कालदोष संपल्यानंतर त्या आल्याच्यानंतर त्यावर काही यंत्रा बांधकाम विभाग होता. बांधकाम विभाग तो काम पूर्ण अल्पावधीतच 15 दिवसामध्ये तो काम पूर्ण केला आणि तो काम करून 18 तारखेला आज तो बोर्डही लावला, आमचं काम संपलं म्हणून. म्हणजे तो दुरुस्ती म्हणून झालं 8.5 लाखामध्ये. आणि पोंभुर्णा नगरपंचायतनं तसं प्रमाणपत्र दिला, नगरपंचायत पोंभुर्णा हे काम करण्यास आमची नगरपंचायतची कुठली हरकत नाही असं त्यांनी नमूद केलं. आणि ते प्रमाणपत्र देत आहे की स्थानिक विकास नगर 14 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढच्या परिसरात सौंदर्यीकरणाचे काम स्थानिक बांधकाम विभागामध्ये करण्यास नगरपंचायत कसली हरकत नाही. मग त्यांनी एनओसी दिल्याच्यानंतर मग परत देखभाल प्रमाणपत्र मग समितीला तुम्हीच प्रमुख सुकृत केला, लीजवर दिला, समितीला पूर्ण हँडओव्हर दिल्या. मग देखरेख प्रमाणपत्र आणि मुख्य अधिकारी स्वतः म्हणतो नगरपंचायत कार्यालय
प्रमाणित करण्यात येते की आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत नवीन ओंबुर्णा वार्ड क्रमांक 14 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराज यांचे पुतळे सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येतात। सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्ती नगर पंचायत करण्यात येईल। तर जिल्हाधिकारी साहेब म्हणतो की तुम्हाला हँडओव्हर तुमच्या खर्चाने करायचं आहे आणि नगर मुख्याधिकारी म्हणतो की तुम्हाला लीजवर दिलेली आहे आणि मुख्याधिकारीचं प्रमाणपत्र सादर करतोय की आम्हाला नगरपंचायत जबाबदारी आहे। आणि जो उद्याचा कार्यक्रम होऊ घातला त्या नगरपंचायतचा कुठलाही संबंध ठेवला नाही, प्रोटोकॉलचा कुठेही वापर केले नाही। माझ्यासह अनेक नगरसेवकांनी हा कार्यक्रमापासून वंचित अबध्य ठेवत आहे आणि कुठलीही माहिती नाही। मलाच नाही तर मुख्याधिकाऱ्याला माहिती नाही। मुख्याधिकाऱ्याला विचारलं गेलं तर कोण कार्यक्रम मला माहीत आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते नगरपंचायत घेत आहे। तहसीलदार कार्यालयाने एक पत्र काढला की उद्या होणाऱ्या कार्यक्रमात तुमचे अग्निशमन आणि पाण्याची पुरवठा नगरपंचायत मुख्याधिकारी करावे म्हणून असं पत्र आहे। पण मी तहसील विभागांना संपर्क साधला असता, साहेब आपल्याकडे पत्र आला की तुम्ही आयोजक आहे का? ते तहसील विभाग म्हणते मी आयोजक नाही। मग ह्या कार्यक्रमाचा आयोजक कोण आणि डुप्लिकेट पद्धतीनं असे लोकांना दिशाभूल करणारा आणि लोकांचा संभ्रम निर्माण करणारे असे पत्रिका टाकून लोकांचा संभ्रम करतोय, याला तर भाजप म्हणते का? भाजपाने जर आपण विकासाचे रोल मॉडेल करत असेल, पोंभुर्णा नगरपंचायत भाजपची सत्ता आहे, पण तुमची भाजपची सत्ता आहे तर भाजपच्या पोंभुर्णा नगरपंचायतच्या भाजप सत्तेवर भाऊचा विश्वास नाही का? किंवा भाऊचा काय तर भाऊच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही का? मग डुप्लिकेट एक रजिस्टर्ड समिती करून त्या समितीचा कुठलाच योगदान नाही, समितीचा कुठलाच अधिकारात नाही आणि समितीचा काहीच योगदान नाही त्या पुतळ्या उभारण्याकरिता। मग समिती नावाने अशी पत्रिका छापून नगरपंचायतची सत्ता भाजप असेल, भाजपनंच करायचं, पण नगरपंचायतचं शासनयुक्त करायला पाहिजे होता। पण लोकांच्या कुठेतरी आणून आमचा भाजप छत्रपती शिवाजी महाराज आमचाच बाप, जसं महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा नसून सगळं जातीचा आहे आणि आमचा पण आहे। त्यामुळे उद्याचा कार्यक्रम जो होणार आहे त्या कार्यक्रमाला कोणी बाधा आणत नाही आणि आम्ही कुठलाही कार्यक्रमाला आळा घालणार नाही। पण कार्यक्रम होत असताना लोकांची दिशाभूल व शासनाच्या पैशाचा तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम झालं आहे। तर याचा मी सर्व आयोजक मंडळाचा निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज अशी तरी येणाऱ्या निवडणुकीच्या समाप्तीत करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांना खरंच बुद्धी देईल आणि जनता यांना धडाशेकळशी राहणार नाही असं मी बोलतो। आणि आपल्याला एक मुख्य दाखवून देतो व्हिडिओच्या माध्यमातून, एक हा दाखवलाच पाहिजे। याचा स्पष्ट नमूद आहे आणि सही आहे। हा पत्र आहे कला संचालन, हा पत्राशिवाय कोणताच महाराष्ट्रामध्ये पुतळा उभारू शकत नाही आणि पुतळ्याला परवानगी नाही। मग उद्याचा कार्यक्रम होत असेल तर कुठली परवानगी आहे? पुरातन विभाग किंवा कला संचालनाची विभाग कुठली आहे आणि त्या विभागाची पुतळा निर्माण राहू शकत नाही। मग त्यांनी 3 मार्च 2020 परवानगीचा आधार घेत उद्याचा कार्यक्रम घेतला आणि तोच पुतळा त्या आवकदार नंबर दिसत आहे तुम्हाला आणि 3 मार्च 2020 दिसत आहे। त्यावेळी नगराध्यक्षाला आला होता माननीय नगराध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा छत्रपती शिवाजी महाराज यांचा असून पुतळा ले मॉडेल मान्यता देण्याबाबत पत्रक मागा आणि त्याचा स्पष्ट लिहिला गेलेला आहे। उपयुक्त विषयाने आपण केलेल्या विनंतीच्या अनुसार नगरपंचायत पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर मौजा पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील शिवाजी चौकात उभारण्यात येणाऱ्या मे शंभू फायर आर्ट्स श्री अनुप कोळेकर शिल्पकार रवी इनकरकर कृष्णन यांनी तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्रू पुतळा क्ले मॉडेलची पाहणी या संचालकाची तज्ज्ञ प्रतिनिधी केली आहे। त्यास अनुसरून त्यांची उक्त संदर्भीय क्रमांक 2चे पत्र सादर केलेल्या अहवालानुसार सदर पुतळ्याचे क्ले मॉडेल कलात्मकदृष्ट्या योग्य आहे असल्याचे सदर पुतळ्याचा ले मॉडेल संचालकाची मान्यता देत आहे आणि सदर तो पुतळाही अजून आज त्याच्यामध्ये दुसरी परवानगी दिलेली आहे। सदर पुतळ्याचा चौथुरा आकडा मुख्य वास्तुशास्त्र म्हणजे त्यांचं वास्तुशास्त्र छत्रपती उंची किती का किती तो सगळ्या गोष्टी बसेल का म्हणून तो वास्तुशास्त्र मुंबईची मान्यता घेऊन त्यांनी विनोद ताडंगे साहेब कला उपसंचालक प्रशासन विभाग कला संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिला आहे आणि त्याचा जिल्हाधिकारी वास्तुशास्त्र शिल्पकार नगरपंचायत या सर्वांना प्रतिलिपी केला आहे। मग ह्या वीजमध्येच एवढा मोठा भाग भयानक वस्तू झाली असताना मग आता पुतळा निर्माण झाला असताना मग आता यांचा रोल का यांचा विषय का कुठं आला? मग लोकांची दिशाभूल दाखवून करण्याचा प्रयत्न करून हे विस्तार अनुदान आहे त्याचं लिहून आहे छत्रपती शिवाजी चौक येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्रुण पुतळा नमूद पुस्त करण्याकरिता आणि त्याच्यावर स्टँडिंग समितीची आहे। श्वेतावंकरांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्य समिती झाली, त्यावर मुख्याधिकारी स्टँडिंग समितीचे अध्यक्षांची स्वाक्षरी आहे आणि 15,70,730 रुपयाचा तत्त्व झाला आणि
शंभू फेर 8 तास शेगाव यांना आता मंजूर झाला. म्हणजे हे सगळं कागद खोटा बोलतो की आता समितीचा देखावा खरं बोलतो हे तुम्हीच सांगा. आणि येणारी जनता यांना धडाशिकशी राहणार नाही. आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमाचा आम्हाला कुठला विरोध नाही आहे. पण भाजपचे कार्यकर्ते हा छत्रपती शिवाजी महाराजांवर असं राजकारण करून शासनाबाबत तिजोरीचं असं करणं असेल मी याचा निषेध करतो. आणि हा छत्रपती शिवाजी महाराज असा करणार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं राजकारण करणाऱ्या घाणेरड्या लोकांचा मी प्रशासनाकडून न्याय मागणारच. पण नाही न्याय भेटला तर मी न्यायालयीन लढा लढेल. आणि जे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या जे नगराध्यक्ष असो मुख्य अधिकारी असो यांना त्यांच्यावर कारवाई झाल्यासाठी झाली पाहिजे म्हणून मी यांना न्यायालयात दाद मागून मी न्याय मिळवण्याची राहणार. पोंभुर्णा शहरामध्ये आपल्याला माहितीच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून आपण छत्रपती शिवाजी मार्गाकडे येतो मुख्य रस्त्याने. तिथं छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या अगदी थोडा 300-400 मीटरवर एक वन विभागाची वनकुटी आहे. त्या वनकुटीमध्ये संरक्षण भिंतीच्या साईडला सागवानाचे आणि उंबराच्या फळाचे व कडुनिंबाचे वृक्ष मोठे मोठे 10-10, 12-12, 8-8 वर्षाचे वृक्ष होते. ते वृक्ष 18 फेब्रुवारी 2024 म्हणजे आज त्या वृक्षाची पूर्णपणे कत्तल करून वृक्ष लागवडीवर च्या नियमावर कुऱ्हाड चालवली आहे. तसंच उद्या होऊ घातलेल्या पोंभुर्णा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा अनावरण करण्याकरिता सुधीरभाऊ पोंभुर्णा शहरात येत आहे. पोंभुर्णा शहरात सुधीरभाऊ येत असल्याने वनमंत्री आहेत ते वनमंत्रीवर स्वागत करण्याकरिता वन परिक्षेत्र विभागामार्फत किंवा पोंभुर्णा नगरपंचायत विभागामार्फत हे वनवृक्ष कटाई करण्यात आली आहे का याचा प्रशासनाने उत्तर द्यावा. आणि त्या सुधीरभाऊ एकीकडे म्हणतोय की वृक्ष लागवड करा आणि वृक्षाचं संगोपन करा, वृक्षाचं वाढ करेल आणि त्यातून ऑक्सिजन मिळेल, त्यातून फळं मिळेल. मग उंबरासारखं झाड ते फळं मिळत होते. जसं सागवानाचं झाड तो जंगलाचा राजा म्हणून आपण संबोधला जातो. अशा झाडाची आज कत्तल करून बुडासकट आज कत्तल केले. पण काहीच्या काढणीतच आपल्या काही सोयीसाठी मग ते ऑर्डर देणारे ते आदेश देणारे व ते तोडणारे जे वनरक्षक असो की वनपरिषद अधिकारी असो किंवा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी असो यांना निलंबित करण्यात यावा. व कुठलाही पोंभुर्णा आणि वन विभागावर कायदे कसे लावले म्हणून वन परिषद अधिकारीचे अधिकारी कोणी दोषी असेल किंवा मुख्य अधिकारी नगरपंचायतचे कोणी दोषी असेल कार्यालयाचे नगरपंचायतचे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि योग्य त्या वृक्षांना न्याय मिळाला पाहिजे. हीच माझी कडकडीची विनंती आहे. बरोबर आहे ना? सुधीर मुंबई सामाजिक झाड करून द्या.